स्वागत है आप सभी का। आम्हाला परत यावं लागणार आहे, त्यामुळे आम्ही इथे काही चिंता नाहीये. महाकाल के कृपाचे बहुतेक पण असं वाटतंय की पुन्हा लवकरच बोलवलं जाईल. इथं महादेवाचं मंदिर आहे. तो प्रस्तुत है महाकाल की शक्ति, उज्जैन की भक्ति। ब्रह्मांड की सबसे प्राचीनतम कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे जिसका सृजन पूरे ब्रह्मांड के सृजन से पहले हुआ। तब न देव थे, न असुर, न जीव था, न जंतु, न जल था, न अग्नि, न वायु, न भूमि। समष्टि के शून्य में विराजती एक शक्ति, कालातीत और कालों के नियंता, विधाता भी और विध्वंसक भी, अखंड, अचल, अविनाशी। ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की, जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी हैं। वे ही काल के सृजन करता और नियंत्रण करता भी हैं। The next day. आता द नेक्स्ट डे आहे आमचा आणि हा आता व्हाईट मध्ये. ऍक्च्युली आम्ही दोघंही व्हाईट मध्ये आहोत. काल दोघांनी ब्लॅक घातलं होतं, पण आज आम्ही दोघंही व्हाईट मध्ये. आणि काल असं झालं की दर्शन वगैरे खूप छान झालं. ऍक्च्युली भस्म आरती आता सध्या नाही आहे, शिवरात्री नंतरच सगळं चालू होणार आहे. म्हणजे जे बुकिंग्स आहेत तेच आहेत, जे ऑनलाईन आणि ऑफलाईन जे आहे ते दोन्ही त्यांनी बंद केलेलं आहे. पण आमचं दर्शन खूप छान झालं. कसं झालं काय झालं ते मी नंतर तुम्हाला नीट एक्सप्लेन करीनच, पण खूप छान झालं दर्शन. आणि बरोबर आम्ही आरतीच्या वेळेतच तिथे पोहोचलो आणि आतमध्ये सुद्धा आम्हाला खूप छान दर्शन घेता आलं. आणि ते त्याच्यानंतर आम्ही लाईट शो होता तोही बघितला, तोही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलाच. आणि ते सगळं बघितल्यानंतर गुजबम्स पण येत होते आणि आम्ही वेगळ्याच विश्वात होतो. नंतर ब्लॉग घ्यायचा आमचा विसरूनच गेलो आम्ही. तिथं जे आवश्यक हे होत होतं की तिथं ब्लॉग घेत, म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये ब्लॉगच घ्यायला मला सुचतच नव्हतं. आम्ही त्या एनर्जीज मध्ये किंवा त्या व्हायब्रेशन मध्ये एवढं विसरून गेलो की आम्हाला ब्लॉग घ्यायचं लक्षातच नाही. आम्ही जेवढा ब्लॉग घेता आला तेवढा घेता आला. आणि आता काय झालं, नेमकं आम्ही आलोय महाशिवरात्रीच्या पिरियड मध्ये. आज आहे 14 तारीख, उद्या आहे महाशिवरात्र. आम्ही आलो होतो, कालपासून दर्शन चालू. आज आम्ही परत दर्शन घेणार आहे आणि बघू पुढं काय विचार चाललाय ते तुम्हाला कळवतो. सो तुम्ही आता येणार असाल तर मग 17 तारखेनंतरच या, जर तुम्हाला भस्म आरती वगैरे सगळं करायचं असेल तर. कारण आता सध्या बुकिंग बंद आहे, त्यामुळे आता आणि गर्दी पण खूप आहे. इव्हन मला असं वाटतंय कालच्या पेक्षा आता आज उद्या गर्दी जास्त राहील. तर तुम्हाला निवांत दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 17-18 तारखेनंतर या. पण आम्हाला खूप छान वाटतंय, महोत्सवच आहे आणि खूप वेगळं फिलिंग येतंय. खूप छान, खरंच वाटत नाही अजूनही की कालपासून आलोय आणि इतकं सगळं आपण बघतोय. तर जितकं साठवता येईल डोळ्यात तितकं आम्ही सगळं म्हणजे साठवून घेतलंय. आणि तिथे काल आम्ही बसलो संध्याकाळी तर खूप छान वाटत होतं, खूप पीस वाटत होता. खरंच खूप छान वाटलं. आणि आम्ही भस्म आरतीसाठी परत एकदा येणार आहे. येस, कारण आमची भस्म आरती जी महत्वाची होती ती राहिलेली आहे. ऑफलाईन आश्रम बंद, सॉरी ऑनलाईन ऑफलाईन सगळं बंद ठेवल्यामुळं आम्हाला परत यावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही परत येणार आहोत लवकरच. बाबा बोलवणार आहेत आम्हाला परत. येस. जय श्री महाकाल. जय महाकाल. आईला कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय. म्हणजे कसं आहे की अक्षरशः इथून निघावं असं वाटत नाही. इतक्या सुंदर पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि त्या जेवढ्या जास्तीत जास्त घेता येईल तेवढ्या घ्यावा
जय महाकाल. येस, जय महाकाल. याची काही चिंता नाहीये. महाकाल काही कृपा से बहुत आहे. दे तुला कशात द्यायचंय जे तुला. तुला काय ते. पण इथे आम्ही आता आलोय ना 2 दिवस झाले, तर जे खायला वगैरे सगळं असं व्यवस्थित छान मिळतंय. म्हणजे असं काही नाही की आपण आता बाहेर आलो तर टेस्ट वगैरे, पण सगळ्या जेवणाची टेस्ट वगैरे सगळीकडे खूप छान आहे. आणि चहा आलेला आहे आता. बिस्किट घेऊन बिस्किट. मला नको, मला नको. मोदकाच्या हो, त्याचा आस्वाद घेऊया. आज चहा आम्ही मटक्यातला घेतोय. पहिल्यांदाच म्हणून बघते. मी चहा तसा सकाळचा घेत नाही, पण म्हटलं आज जरा घेऊया चहा. कारण आता आम्ही परत चाललोय. आता बघू काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग आम्ही आज जाऊ. आज आपण परत एकदा मनसोक्त दर्शन घ्यायचंय. माझं दर्शन घेतलंय मी काल, तरी पण मला अजून म्हणजे अजून असं वाटतं जेवढं मी घेता येईल मला तेवढं घेतोय मी. कारण मला सारखं नाही येता येणार, पण म्हणजे आम्हाला सारखं नाही येता येणार, पण आम्हाला जेवढं घ्यायचं आनंद तेवढं आम्ही घेतोय की बाबा इथं जेवढं बसून तेवढं. पण असं वाटतंय की पुन्हा लवकरच बोलवलं जाईल. इंट्युशन येतात की मला परत लवकर बोलवतो जे आम्हाला. सॉरी. तुझ्यात आम्ही आलोच. हा तेवढं आहे. चलो आता जरा चहा बिस्किट खाऊ आणि पुढे भेटू. A few moments later. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि आम्ही अगं इथे आत्ता या लाईनीत इथं दर्शन घेणार आहे. काल होतं ह्याच्यापेक्षा जवळ आज दर्शन मिळतं आम्हाला. नंदी महाराज बघा, इथं नंदी महाराज आहे. सो फायनली आमचं पुन्हा एकदा आज दर्शन झालं आहे. काल संध्याकाळी आपलं म्हणजे वर्ण झालं होतं आमचं. थोडंसं पण आज- लांब distance हां, होतं. थोडं लांब होतं. आज आहे ना वरणच त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त जवळनं. काल पण हो, दर्शन नाही. सुंदरच हो, झालं. पण काल आज- आरतीच्या टायमिंग मध्ये झालं आणि Yes. आता असं झालं की गाभाऱ्यात गाभाऱ्यात सगळं एकदम मिळालं. जवळ. हो. काल असं मुखदर्शन सारखं दर्शन झालं, पण आरतीच्या टायमिंग होत होतं. आता असं झालं की मुखदर्शन खूप नव्हतं, छान. डायरेक्ट जवळ. एवढं जवळ की म्हणजे आणि थांबता सुद्धा आलं असं नाही. आणि असं इतकं छान वाटतंय की या लग्न सोहळ्यात म्हणजे आता उद्या शिवरात्र आहे आणि पहिल्यांदा योग आला. म्हणजे वेळ लागला आम्हाला. आज 1-2 वर्ष आमचं चाललं होतं यायचंय. मागच्या महिन्यात पण यायचं चाललं होतं, पण माहिती नव्हतं की ह्या सोहळ्यात आम्हाला यायला मिळणार आहे. अजून काय पाहिजे. पहिल्यांदा आलोय उज्जैनला आणि इतकं सगळं छान काळात आलोय तर खूप छान छान वाटतंय. म्हणजे आनंद गगनात मावत नाही. खरंच या वेळेला ह्या प्रसंगी इथे येता आलं आणि ह्याच्यापेक्षा भाग्य काय काय असेल? असेल. खरंच काहीतरी पुण्याई आहे मागे की यावेळी इथे आपल्याला यायला मिळालं. खूप छान वाटतंय. तिघांचंही दर्शन खूप छान झालं आणि इकडे आल्यावरती ना सगळं विसरायला होतं की पाय दुखतोय का, चालायला लागतंय का, खायचंय का, प्यायचंय का, अक्षरशः काहीही आठवत नाही. तिथे गेल्यानंतर सगळं विसरायला होतं आणि काही घराची आठवण होत नाही. कुठलीच काही कसलाच विचार येत नाही. फक्त महादेव आणि आपण. असं वाटतं जितकं बघता येईल तेवढं बघत राहावं. खरंच हा क्षण मी माझ्या आयुष्यातला कधीच विसरणार नाही. तुझी 3-4 वर्ष तुझा उपास किंवा तुझं जे चाललं होतं यायचं आता मनाला थोडं शांती वाटत असेल ना. नाही मला असं मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले, तसं तर 8 वर्ष झाले, पण मध्ये दरसोड केले होते. मग कंटिन्यू जे करतोय मी 6 वर्ष झाले. फक्त आजारी असेल तेव्हाच मी नाही धरत उपास, पण कंटिन्यू झालं. आज 5-6 वर्ष दर्शन हे चालू आहे माझं उपास. आज मला फायनली योग आला की तिथं दर्शन घ्यावं मला, आणि ते पण शिवरात्रीच्या पिरियडमध्ये. म्हणजे महादेवाने बोलून माझ्यासाठी घेतलं खूप आपल्याला. मोठी गोष्ट आहे आणि ती म्हणजे आनंद विश्वासच नाही बसत ना मला अजूनही. म्हणजे अजून पण वाटत नाही. एक मी उज्जैनला येऊन महाकालेश्वरचं दर्शन घेऊन बसलोय असं म्हणजे वाटतच नाही. अजून वाटतं की अरे सगळं स्वप्नात आहे का, जायचंय रोज कधी येतोय. दर सोमवारी जेव्हा उपास सोडायचो मी, उपास सोडतो एवढंच म्हणायचं लवकर मला बोलव. आणि आज मला बोलवलंय ना, तर मला आता विश्वास बसत नाही की मी आलोय दर्शन घेऊन मी बसलोय. तेही 2दा आणि 2दा. तेच की म्हणजे एक सांगू शकत नाही शब्दात नाही सांगता येणार की किती आनंद होतोय आणि काय फिलिंग आहे आता हे एक्सप्रेस नाही करता. किती शब्द बोललो आपण तरी ते अपुरेच आहेत. येस असं ठिकाण आहे की इथून खरंच जायची इच्छा होत नाही. नाही होत.
संसारिक जीवनात मग तेच रुटीन आपलं रोजचं. पण इथे आलं ना की खरंच इतकं पाय निघत नाही निघत आणि आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण इतकं पवित्र स्थान आहे ना खरंच एकदा तुम्ही सुद्धा नक्की या सगळ्यांनी. हा तुम्ही. जय महाकाल. हो जय महाकाल. आता थोडस आम्ही प्रसाद सुद्धा घेतलेला आहे आणि येस चालेल पुढे भेटू. हो सो फायनली आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. ओढ खूप वाटते, जावंसं वाटत नाहीये. उज्जैनमधनं पाय निघत नाहीये, पण पुन्हा येऊ. अजून बऱ्याच काही गोष्टी बघायच्या राहिल्या आहेत आमच्या, पण वेळ मिळाला नाही आणि थोडीशी गडबड आहे. पण पुन्हा नेक्स्ट टाइम नक्की येऊ आम्ही आणि राहिलेल्या गोष्टी पण आपण बघूया. तर खूप छान वाटतंय. खूप काही गोष्टी घेऊन चाललोय आता घरी आणि खूप आठवणी आहेत. खूप खूप छान वाटतंय. खूप पॉझिटिव्हिटी घेऊन चाललोय असं वाटतंय. सो हे सगळं आपण पुण्याला पुन्हा निघतोय आणि होप्स महादेवाने लवकरात लवकर बोलवावं हीच आमची इच्छा आहे. आणि बघू आता पुढे आयुष्यात अजून काय काय कसं कसं करतात त्याप्रमाणे. छान वाटतंय पण खरं नाही वाटत आहे ना. आलो, पोचलो, सगळ्या गोष्टी बघितल्या, पुन्हा निघालो सुद्धा घरी. काहीच यातलं खरं वाटत नाही. स्वप्न वाटतंय. खूप छान वाटतंय. आता निघालो रिटर्न दिवस पण किती पटकन गेले. दिवस सुद्धा खूप फास्ट कळलंच नाही तसं किती. तरी आपल्याला अजून बऱ्याच काही गोष्टी बघायच्या. ओंकारेश्वरला पण आम्हाला जायचं होतं. उद्या महाशिवरात्र आहे, 8-14 तारीख आहे आणि आम्हाला ओंकारेश्वरला जायचं होतं पण खूप गर्दी आहे आणि शिवरात्र असं काही गडबड होईल असं वाटतंय. तर येस नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ आणि तेव्हा अजून राहिलेल्या गोष्टी आहेत त्या नक्की बघू. कारण इतकं काय काय बघायला आहे की वेळच नाही पुरत. ओंकारेश्वरला यासाठी नाही गेलो कारण उद्या आहे महाशिवरात्र आणि जर का महाशिवरात्रीमध्ये गेलो ॲक्च्युली उज्जैनमध्ये जेवढी गर्दी आहे तर आम्ही ते तिथं समजून गेलो की बाबा पुढं आपल्याला जाण्यात काय अर्थ नाही आहे. आपण पुन्हा वाटलं तर येऊ आणि त्यावेळेस आपलं दर्शन व्यवस्थित होईल. काय वाटतं तुला? हो येस नेक्स्ट टाइम नक्की येऊ. जय श्री महाकाल. The next day.